आज आपल्या घरी गणेश जयंतीनिमित्त गणेश जन्मोत्सव सोहळा ठेवलेला आहे, तर त्याची आपण तयारी केलेली आहे। सर्वप्रथम भजनासाठी आलेल्या सर्व महिलांना गजरे वाटप करून घेतले। त्यानंतर गणेशांचा जन्म झाल्यानंतर गणेशांना घालण्यासाठी ही स्फटिकाची माळ काढलेली आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना पानाचा विडा व अक्षदा वाहून घेतल्या। आज अगदी रिद्धी सिद्धींच्या समवेत गणपती बाप्पांचे विलोभनीय रूप अगदी तेजस्वी दिसत होते। सर्वांची ओटी भरण्यासाठी पीस देखील काढून घेतले, पान सुपारी काढून घेतली। तेवढ्यात मोहोळमधील दत्त मंदिरातील ब्राह्मण काका आले। त्यांनी देखील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून फुले अर्पण करून घेतली। गणपती बाप्पांचं मनोभावे दर्शन घेतलं। इकडे भजनी मंडळ भजन करत होतं। त्यानंतर दुपारी 12:15 आपण गणपती बाप्पांवर पुष्पवृष्टी केली, म्हणजेच फुले टाकून घेतली, गणपती बाप्पांचा जन्म झाला याचे प्रतिरूप म्हणून। त्यानंतर महिलांनी गणपती बाप्पांचा पाळणा देखील गाऊन घेतलेला आहे, अगदी उल्हासामध्ये। गणेशाच्या उघड्या खाव गणेशला खायला सोनं बघते बालकृष्ण त्यानंतर धूप दीप दाखवून आपण आता आरती करून घेणार आहोत गणपती बाप्पांची। तर सर्वप्रथम या ब्राह्मण काकांनी गणेशांची विधिवत आरती करून घेतली, तुम्ही बघू शकता। त्यानंतर सर्वांना सुंटवडा वाटून घेतला प्रसाद म्हणून। तसेच मोतीचूरचे लाडू व उपवास असल्यामुळे नायलन शाबूचा प्रसाद देखील आपण सर्वांना देऊन घेतला। त्यानंतर सर्वांनी अगदी गरमागरम मसाला दूध देखील घेतले। आपल्या घरामध्ये गणेशांचा जन्म झाला याचा आनंद मनामध्ये ठेवून पान सुपारी सर्वांना वाटून घेतली। त्यानंतर आमच्या मातोश्रींनी सर्वांची ओटी देखील भरून घेतली। अगदी मनाला खूप समाधान वाटलं, अगदी घर भरभरून वाटत होता आज। तसेच ब्राह्मण काका अगदी वेळात वेळ काढून आपल्या घरी आले, जणू काही गणपती बाप्पाच या ब्राह्मण देवतेच्या रूपात आपल्या घरी आले का काय, असं एक मनाला समाधान वाटलं। त्यामुळे आपण यांना भगवं वस्त्र व श्रीफळ देऊन सन्मानित केलं।